लांबच्या पल्ल्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी साधारणपणे 1600 पेक्षा जास्त गाड्या या अनाउन्स करण्यात आलेल्या आहेत. ॲडिशनल गाड्या ज्या आहेत, स्पेशल गाड्या या चालवण्यात येत आहेत. या होल्डिंग एरियामध्ये आपण जनता आहार हा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अरेंजमेंट करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने लांबच्या पल्ल्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी साधारणपणे 1600 पेक्षा जास्त गाड्या या अनाउन्स करण्यात आलेल्या आहेत. ॲडिशनल गाड्या ज्या आहेत, स्पेशल गाड्या या चालवण्यात येत आहेत. या गाड्यांची सुरुवात 22 तारखेपासून अगोदरच झालेली आहे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या जवळ-जवळ ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून पर्यंत देखील चालू राहणार आहेत. या गाड्यांच्या शिवाय आपण वेगवेगळी जी मोठी स्थानकं आहेत, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नाशिक, त्याच्यानंतर नागपूर, पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस अशा स्थानकावरती आपण होल्डिंग एरिया देखील बनवतो आहोत. यामध्ये प्रवाशांना काही वेळेसाठी किंवा त्यांची गाडी येईपर्यंत तिथे वाट पाहता येणार आहे. या होल्डिंग एरियामध्ये आपण जनता आहार हा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. पाण्याची सोय त्याच्यामध्ये केलेली आहे. सोबतच प्रवाशांसाठी टॉयलेटची सोय देखील त्याच्यामध्ये प्रोव्हाईड केलेली गेलेली आहे. प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून याच्यामध्ये मोबाईल UTSच्या टीम कार्यरत आहेत. सोबतच प्रवाशांना मे आय हेल्प यू बूथ असू द्यात किंवा त्यांना कुठल्याही आवश्यकता त्यांची दूर करण्यासाठी किंवा अडचण दूर करण्यासाठी आपण तिथं ॲडिशनल RPFचा स्टाफ डिप्लॉय केलेला आहे. ॲडिशनल कमर्शियल विभागाचा स्टाफ डिप्लॉय केलेला आहे. यामधून कुठल्याही प्रकारची अडचण प्रवाशांना होऊ नये याचा आपण प्रयत्न करतो आहोत. त्याचसोबत 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत प्रामुख्याने जो प्रवासाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट हे मेजर स्थानकांवरती आपण बंद केलेले आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे अशी गर्दीची जी स्थानकं आहेत याच्यामध्ये आपण हे काम केलेलं आहे. सोबतच बाकीच्या डिव्हिजनमध्ये जसं की पुण्यात स्थानकामधलं, नागपूर स्थानकामधलं, सोबतच मनमाड, नाशिक, भुसावळ या स्थानकांवरील जी प्लॅटफॉर्म तिकिटाची सोय होती ती काही कालावधीसाठी आपण केवळ अत्यंत आवश्यक असलेल्या लोकांसाठीच ठेवलेली आहे. ज्यामध्ये दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपण करतो आहोत. बाकी सर्व व्यक्तींसाठी प्लॅटफॉर्म तिकीटची जी सोय आहे ती आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करत आहोत. याशिवाय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्थानकामध्ये देखील आपण गाड्या चालवतो आहोत. यामध्ये साधारण महाराष्ट्रात जाणाऱ्या 300 पेक्षा जास्त गाड्या आपण चालवतो आहोत. यासोबतच छठ पूजेसाठी आणि दिवाळीसाठी महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 1000 पेक्षा जास्त गाड्या आपण चालवतो आहोत. यामधील प्रामुख्याने जी स्थानकं आहेत ही दानापूर असू द्यात, त्याच्यानंतर बनारस असू द्यात, गोरखपूर असू द्यात अशा स्थानकांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईमधनं चालवण्यात येत आहेत. सोबतच पुण्यातून देखील दानापूर स्थानकासाठी जवळ-जवळ प्रत्येक दिवशी एक ॲडिशनल स्पेशल गाडी चालवली जात आहे. याशिवाय देखील जर ॲडिशनल आवश्यकता आपल्याला पडली तर प्रवाशांसाठी आपण अधिकच्या गाड्या चालवण्याची तयारी पूर्णतः केलेली आहे. प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याचा आपण प्रयत्न करतो. जसं की मी आपल्याला सांगितलं, महाराष्ट्रासाठी जवळ-जवळ 300 पेक्षा अधिक गाड्या चालवण्यात येणार आहेत आणि UP, बिहारसाठीच्या जवळ-जवळ आपल्याकडनं 700 ते 800 गाड्या ज्या आहेत या चालवण्यात येत आहेत. याशिवाय मुंबईमधनं सदर्न इंडियाला जाण्यासाठी तिरुचिरापल्ली असू द्यात किंवा बाकीच्या स्थानकांसाठी देखील आपल्याकडनं गाड्या चालवण्यात येत आहेत. सोबतच मध्य भारतामध्ये जसं रीवा यासाठी इंदोर अशा स्थानकांसाठी देखील स्पेशल गाड्या ह्या महाराष्ट्रातनं चालवल्या जात आहेत. त्याशिवाय दौंडवरनं कलबुर्गीसाठी म्हणजे कर्नाटकामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील स्पेशल गाड्यांची अरेंजमेंट आपण केलेली आहे.